अभिवादन करू आपल्या समोर सादर करत आहोत गोरक्षनाथ जन्म। हे कर्णावर एका झोपडीमध्ये एक दाम्पत्य राहत होते। लग्न होऊन बऱ्याच वर्षाचा अवधी पोटला तर या दाम्पत्याला कोणतेही अपत्य नव्हते। अपत्यप्राप्तीची भावना या दाम्पत्याला दिवसेंदिवस अधिकाधिक चिंताग्रस्त करत होती। एके दिवशी त्या झोपडीतील स्त्री चिंताग्रस्त अवस्थेमध्ये झोपडी समोर उभी होती। त्याच वेळी भारत भ्रमण करण्यास निघालेल्या मच्छिंद्रनाथांचे आगमन या गावी होते। मच्छिंद्रनाथ भिक्षा मागण्यासाठी या दाम्पत्याच्या झोपडीपाशी येतात। झोपडीसमोर येताच मच्छिंद्रनाथ त्या स्त्रीकडे भिक्षेची मागणी करतात। दारी आलेल्या मच्छिंद्रनाथांना भिक्षा वाढताना ती स्त्री आपल्याला अपत्यप्राप्ती व्हावी असा आशीर्वाद त्यांच्याकडे मागते। मच्छिंद्रनाथ चिबूटभर भस्म देऊन मुलगा होईल असा आशीर्वाद तिला देतात व भारत भ्रमण करण्यास पुढे निघून जातात। मच्छिंद्रनाथांकडून अपत्यप्राप्तीचा आशीर्वाद मिळाल्याने हर्षभरीत झालेली ती स्त्री आपणास मुलगा होईल आपली आई होणार असे आनंदाने शेजारी पाजाऱ्यांना सांगू लागली। परंतु शेजारी पाजारी तिच्या आनंदामध्ये सहभागी न होता तिची खिल्ली निघू लागली। त्यामुळे शर्मेने त्या स्त्रीने ते भस्म शेणाच्या ढिगाऱ्यावर फेकून दिले। त्यानंतर बराच काळ लागला। तब्बल 12 वर्षानंतर मच्छिंद्रनाथ त्या ठिकाणी परत आले। ती स्त्री भिक्षा मागण्यासाठी पुढे येताच मुलगा कसा आहे असे मच्छिंद्रनाथाने तिला विचारले। त्यावर मूल झालेच नाही असे ते उत्तर दिले आणि झाल्या प्रसंगाचे कथन तिने मच्छिंद्रनाथांसमोर केले। भस्म फेकलेल्या जागी येताच मच्छिंद्रनाथ म्हणतात की या शेणाच्या ढिगाऱ्यातून बाहेर येणाऱ्या मनाचे नाव गोरक्ष असे असेल, म्हणून ते गोरक्ष बाहेर येईल तशी हाक देतात। तेव्हा शेणाच्या ढिगाऱ्यातून गोरक्ष बाहेर येतो। स्वरूप ललाटी शोभते कुंड सिद्धयोगी वितरागी जगदगते तेजकुंड सज्जनासी संजीवन दुरिताचे निर्दालन जगदोद्धारा सर्वगणू